हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. 1:30 झालेत आणि आत्ता कुठेतरी मी आवरायला लिटरली स्टार्ट केलं आहे. तर झालं असं होतं की कालची मॅच 12 वाजेपर्यंत चालली आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ एडिट करायला घेतला आणि तो मला जवळपास 2 वाजेपर्यंत गेला. व त्यानंतर झोपलो. सकाळी परत उठलो आणि व्लॉग अपलोड केला आणि पुन्हा झोपलो होतो आणि उठलो मी 10:30-11लाच होतो, पण बेडवर उठलो नव्हतो. बेडवरतीच लोळ पडलेलो होतो. आणि आज माझा होपफुली वीक ऑफ आहे, कारण काल आणि आज माझा वीक ऑफ होता आणि उद्यापासून परत ऑफिस आहे. आणि पण मला आज 2-3 कामं आहे. तर फर्स्टली मला दगडूशेठला जायचं आहे, कारण या महिन्यात मी अजून गेलो नाही आहे आणि पुढच्या वीकमध्ये मला घरी जायचं आहे. तर मग मी त्याच्यानंतर मे बी हा मंथ संपल्यावरच येईल. तर मग मला आजचाच दिवस माझ्याकडं की मी जाऊन येऊ शकतो. तर मला आज तिथं जायचं आहे. तर आहे ते सगळ्यात काय म्हणता प्रायोरिटीवरती सध्याला आहे. गाईज 2:30 वाजलेत आणि आता जस्ट मी आंघोळ केली आहे आणि गार पाण्याने आज आंघोळ करावं लागली. त्याचं रिझन हे हीटर आम्ही यूज करतो, कॉईल म्हणू शकता, पाणी गरम करण्यासाठी. ते बंद पडले 2-3 दिवस झाले. त्यावेळेस नंतर त्या खिडकीची जी बाथरूमच्या खिडकीची काच अचानक गळून पडली होती. खोली त्या दिवशी खाली कोणी उभा नव्हता, नाहीतर प्रॉब्लेमच झाला असता. त्यातल्या त्यात ह्या सिंकचा नळ पण खराब झाला आहे, खालून तिथनं पाणी लीक होतं आहे. ची बटणं तर खूप दिवसापासून तुटली आहे आणि आता गॅस पण संपला आहे. इतके प्रॉब्लेम मागच्या 2-3 दिवसात रूमवर काय म्हणता उभे राहिलेत ना, की आणि ते सॉल्व करायचं अजून कोणी काय म्हणता इनिशिएटिव्ह घेतला पण नाही आहे. बघू आता काय, नुसते प्रॉब्लेम रिवाईज करून तर काही होणार नाही आहे. काहीतरी सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच ठेवावं लागेल, तेव्हा हे सगळे 5-6 कामं होतील. नाहीतर एकदा पेंडिंग राहिले की पेंडिंगच राहतील. रात्री क्रिकेट मॅच चालू आणि जेवण वगैरे केलं, पण भांडे काही धुतले नव्हते कारण खूप उशीर झाला होता आणि मला कपडे लॉन्ड्रीला टाकायचे, शूज धुवायचे. हे मागचे 15 दिवसापासून मला धुवायचे, पण ते काही मी अजून धुतले नाही आहे. देवाला अगरबत्ती लावली 2:30 वाजता आणि आता एक एक काम पटपट आवरून घेऊ. सगळ्यात अगोदर भांडे घासून घेतो. हे पण आवरलं आहे आज. एवढे सगळे कपडे मला द्यायचे आहेत लॉन्ड्रीला. कपडे तर मग दगडूशेठला जाता जाता खाली लॉन्ड्रीला टाकेल. आता फक्त शूज धुवायचे बाकी आहे. शूज एकदा धुतले की मग आपण निघूयात. हे शूज धुवायचे होते मला, 15 दिवस झाले तसं धुवायचं चालू आहे, पण टाईमच नाही भेटला. काही सगळे कामं आवरले. 4 वाजलेत. आता पटकन आवरतो, निघूयात. डन, रेडी झालो आहे, निघूयात. इथं कपडे मी लॉन्ड्रीला टाकतो. काही दर्शन झालं आहे, निघूयात आता. गाईज फायनली वापस चालू आहे आणि पूर्ण 2.5 तास लागले असतील मला, म्हणजे जायला, दर्शन व्हायला आणि पुन्हा रिटर्न यायला. 7-7:30 झालेत. Guys, done with dinner and done with all daily activities. Now I am ending this vlog here. Please subscribe my channel. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.